कोल्हापूर महानगरपालिकेसाठीच्या महापौर पदाची निवड प्रक्रिया आज होणार आहे आणि त्यासाठी नगरसेवकांची विशेष सभा बोलवण्यात आली आहे। आपण बघू शकतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर या सगळ्या एकूणच निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना आत आहे ते सोडलं जाते। आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी जी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळेच महायुतीच्या भाजपकडून रुपाराणी निकम यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर अक्षय जरग यांनी उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज आहे तो दाखल केलेला आहे। मात्र काँग्रेसने देखील या सगळ्या महापौर निवडीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि काँग्रेसकडून देखील महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी उमेदवार आहेत ते देण्यात आले आहेत आणि त्यामुळे आज या सगळ्याची मतदानाद्वारे निवड प्रक्रिया ती होणार आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर भाजपचे पदाधिकारी जे आहेत किंवा जे काही कार्यकर्ते आहेत ते देखील आता या महापालिकेच्या परिसरामध्ये यायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळते। कारण रुपाराणी निकम यांची महापौर पदाची निवड प्रक्रिया ही औपचारिक प्रक्रिया मानली जाते आणि त्यामुळं एकूणच आपण बघतो पहिला महापौर या निमित्तानं भाजपचा कोल्हापूरला मिळणार आहे आणि त्याची तयारी आपण बघू शकतो कशा पद्धतीने होणार आहे। आता काही वेळामध्ये पीठासन अधिकारी या ठिकाणी येतील आणि प्रत्यक्ष या सगळ्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मात्र आपण बघतोय कोल्हापूर महानगरपालिकेच्या या महापौर निवड प्रक्रियेच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।